हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या लेट्स स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी या इयत्तेतील घटक चाचणी पहिली मराठी या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व उपयोगी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आपण स्टार्ट करूयात. सुरुवातीला आपण पाहूयात गुण किती आहेत. तर ही घटक चाचणी आहे, त्यामुळे येथे 40 गुणांची आपल्याला प्रश्नपत्रिका आहे. वेळ 2 तास. कृतीपत्रिकेसाठी सूचना आपल्याला दिलेल्या आहेत. सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण कृती यामधील आकृत्या काढाव्यात. आकृत्या पेननेच काढाव्यात. पत्रलेखनाची कृती दिलेली आहे, त्यासाठी आकृतीची आवश्यकता नाही. पत्रलेखनासाठी दिलेले निवेदन पुन्हा लिहू नये. अतिशय सोप्या सूचना या ठिकाणी आहेत. या सूचनांचं पालन करून आपल्याला पूर्ण कृतीपत्रिका सोडवायची आहे. विभाग 1 पठित गद्य. खाली आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातील एक उतारा दिलेला आहे, त्या आधारे सूचनेनुसार कृती करा या ठिकाणी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 1 अ. खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिला आकलन. आकृतिबंध पूर्ण करा. मराठी भाषा शैली व श्रीमंती. या ठिकाणी आपल्याला उतारामध्येच उत्तर लपलेले असते, ते शोधून आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता, मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही भाषेची श्रीमंती आहे. शब्दवियोगाप्रमाणे वाक्यप्रचार ही भाषेची शैली असते. हा संपूर्ण उतारा आहे. दुसरी आकृती. मराठीने आजवर या भाषेतले शब्द आपले मानले. उतारा वाचून या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. आकृती जशीच्या तशी काढायची आहे व पेनानेच काढायची आहे. तिसरा प्रश्न स्वमत. गरज नसताना इतर भाषांमधले शब्द बोलू नये याबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा. 3 मार्कांसाठी हा स्वमताचा प्रश्न आपल्याला असतो. आपल्या स्वतःचे मत आपल्याला या ठिकाणी मांडायचे असते, परंतु विषयाला अनुसरून, प्रश्नाला अनुसरूनच तुमचे उत्तर असणे आवश्यक आहे. गरज नसताना इतर भाषांमधले शब्द बोलू नये या विषयासंदर्भातच तुमचे काय मत आहे ते उदाहरणासह आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. 3 मार्कांसाठी, म्हणजे 3 छोटे छोटे पॅराग्राफ तुमच्या उत्तरामध्ये यायला हवेत. प्रश्न क्रमांक 1 आ. उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकलन कृती आपल्याला या ठिकाणी देखील दिलेली आहे. आकृतिबंध पूर्ण करा. साने गुरुजी समजून घेण्यासाठी करावयाची कृती. याचे उत्तर देखील आपल्याला उतारामध्येच मिळून जाईल. हा खालील उतारा आहे. दुसरा. सत्य की असत्य ते लिहा. पहिला. श्यामची आई म्हणजे कुमारांची जणू गीताच आहे. दुसरा. गुरुजींची आई एक विलक्षण स्त्रीरत्न होती. विभाग 2 या ठिकाणी सुरू होतो, तो म्हणजे पद्य विभाग. प्रश्न क्रमांक 2 अ. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. या ठिकाणी आपल्याला खाली एक कविता दिलेली आहे, त्यानुसार सूचनेनुसार आपण कृती करायची आहे. खाली आकृती आहे. कधीही करू नयेत अशा गोष्टी. 2 मार्कांसाठी. आकृती जशीच्या तशी व पेनने, हे तर तुम्हाला माहितीच आहे. ही कविता आहे. दुसरा. खालील विधाने सत्य की असत्य ते ओळखा. पहिला. नेहमी अभिमानाने जगावे, वागावे. दुसरा. आळसात सुख मानू नये. तिसरा. खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा.
अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेक दृढ धरावी, वाट सत्याची. या ठिकाणी काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहित असताना सुरुवातीला कवितेचे लेखक कोण आहेत किंवा कविता कोणती आहेत हे तुम्ही एका पॅराग्राफमध्ये लिहावे. त्यानंतर आपण कवितेचा जो आशय आहे तो काव्यपंक्तीच्या आधारे सरळ अर्थ आपल्याला दुसऱ्या पॅराग्राफमध्ये मांडायचा आहे 2 मार्कांसाठी. चौथा प्रश्न आहे काव्य सौंदर्य. सत्य मार्ग सोडू नये, असत्य पंथे जाऊ नये, या ओळीतील विचार स्पष्ट करा 2 मार्कांसाठी. हा देखील तशाच पद्धतीचा प्रश्न आहे. विभाग 3 स्थूल वाचन. खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा 3 मार्कांसाठी. पहिला, साहित्य कृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. दुसरा, टीप लिहा. येडबंबू ढब्बू या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद. या दोन्ही प्रश्नांपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे 3 मार्कांसाठी. या ठिकाणी देखील सुरुवातीला परिचय संदर्भात आपल्याला एक उतारा लिहायचा आहे व त्यानंतर 2 उताऱ्यांमध्ये आपल्याला संपूर्ण उत्तर लिहायचं आहे. चौथा विभाग भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरण. प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकावर आधारित कृती. पहिला, समास. आकृतीत दिलेल्या शब्दांची योग्य जुळणी करून सामासिक शब्द तयार करा व समासाचा प्रकार लिहा कोणतेही 2. या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांची योग्य जुळणी करून सामासिक शब्द तयार करून समासाचा प्रकार या ठिकाणी लिहायचे आहे. केवळ 2 समासाचे प्रकार व सामासिक शब्द 2 मार्कांसाठी. दुसरा, शब्दसिद्धी. औ प्रत्यय लावून 2 शब्द तयार करा. तिसरा, वाक्प्रचार. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा 4 मार्कांसाठी, म्हणजे प्रत्येकी 2 मार्कांसाठी आहे. पहिला, खांद्याला खांदा लावणे. दुसरा, कानोसा घेणे. तिसरा, पेव फुटणे. चौथा, हमी देणे. या ठिकाणी प्रत्येक वाक्यप्रचारामध्ये केवळ 2 सोडवायचे आहेत, म्हणजेच प्रत्येकी अर्थ लिहून नंतर त्या वाक्प्रचाराचाच उपयोग आपल्याला वाक्यामध्ये करायचा आहे, अर्थाचा उपयोग करायचा नाही. विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न क्रमांक 5 खालील कृती सोडवा. पत्रलेखन. खालील निवेदन वाचा व त्यातील कोणतीही एक कृती सोडवा. तर या ठिकाणी आपल्याला मागणीपत्र व विनंतीपत्र अशा पद्धतीचे 2 पत्र दिलेले आहेत. त्यापैकी केवळ एक पत्र आपल्याला सोडवायचं आहे. येथे ग्रंथालयामार्फत भव्य ग्रंथ प्रदर्शन व विक्री या संदर्भाची जाहिरात आपल्याला दिलेली आहे. त्या माहितीनुसार खालील पत्र म्हणजे शाळेच्या ग्रंथासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा, म्हणजेच हे मागणीपत्र, किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रंथ प्रदर्शनात सहभागी करून घेण्यासाठी प्रतिनिधी या नात्याने आयोजन विनंती करणारे पत्र लिहा. 6 मार्कांसाठी एकूण हा प्रश्न आहे. पत्रलेखनाचे योग्य मुद्दे आवश्यक आहेत. ते मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही पत्रलेखन या ठिकाणी करायचं आहे उत्तरपत्रिकेमध्ये. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा 5 मार्कांसाठी. पहिला, जाहिरात लेखन. खाली दिलेल्या शब्दावरून आकर्षक जाहिरात तयार करा. शालेय गणवेश, पाय मोजे, बूट, पट्टा. दुसरा, बातमी लेखन. तुमच्या शाळेत मराठी भाषा दिन हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा. या दोन्ही प्रश्नांमध्ये जाहिरात लेखन हा अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता, किंवा जर तुम्हाला बातमी लेखन हा प्रश्न जर सोपा वाटत असेल तर तुम्ही हा प्रश्न देखील सोडवू शकता. जे मुद्दे व आवश्यक मांडणी करणे गरजेचे आहे.
ते तुम्ही अवश्य उत्तरपत्रिकेमध्ये करायचं आहे. अशा पद्धतीने आपली संपूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. अशाच पद्धतीने मला सपोर्ट करत राहा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओज पोहोचवा. धन्यवाद.